नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा घ्या, रोहित पवारांची मागणी। आरएसएस मानहानी प्रकरण, राहुल गांधींच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन पत्र दाखल। आता हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे, भाजपचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा। 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच पार पडणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचं रॅकेट उघड, गरजू महिलांचा वापर गुन्हा दाखल। राज्याच्या महावितरण विभागातील अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेत 100 कोटींचा घोटाळा, असिस्टंट जनरल मॅनेजर राहुल पन्हाळे यांचा कारनामा। मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मुंबईतील मराठी माध्यमाच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर। राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे परिस्थिती उद्भवल्याचा आरोप। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 23 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन। बहुप्रतीक्षित रोरो सेवेचा शुभारंभ ठरला। 1 मार्च पासून रोरो सेवा होणार सुरू। अवघ्या 6 ते 7 तासात अंतर होणार पार। मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा।